दिवस थांबवणार आहेत रे? मला घरची खूप आठवण येते रे. तुला घरची आठवण येते, मी काय गुहेत राहतो का? मलाही घरचीच आठवण येते ना. अरे पण तुझ्यामुळे झालंय. तुला सांगत होतो समोर खंबा आहे, समोर खंबा आहे म्हणून. अरे पण गाडी तर तूच चालवत होतस ना. पहिला हो का? अरे पचत नाही तर पितोस कशाला एवढी? एक तर हे हॉस्पिटल नुसतं त्यात ताप झालाय नुसता. अरे ऍक्सिडेंट नंतर लोकांनी आपल्या जवळचं हेच हॉस्पिटल होतं म्हणून इथे आणून ऍडमिट केलं. अरे या हॉस्पिटलचं नावच फक्त आपलं हॉस्पिटल आहे, यात आपलं काहीच नाहीये. हो काका ऐका ना, आम्हाला सुट्टी कधी होणार आहे? अरे का शाळा आहे का? हॉस्पिटल आहे ना. हो तेच ते, पण कधी सुट्टी होणार आहे ते सांगा. सगळ्यांना सुट्ट्या पाहिजे, आम्हालाच तेवढ्या नको. एवढं तापायला काय झालं? बापाला काय झालं म्हणजे आयुष्यभर सरकारी ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम केलंय. निवांत रिटायर झालो तर पोराने कंपाऊंडरचा ट्रेनिंग देऊन इथं जॉईन करून घेतलंय मला. काय करतो तुमचा पोरगा? सांगतो ना. जरा चहा पाण्याचं बघा, एक 50 रुपये. 50 रुपये? राहू द्या, नका सांगू. 50 रुपये? त्या उंटाच्या दुधाचा चहा पिणार आहे काय तुम्ही? अरे मी उंटाच्या दुधात पिल ना तर हत्तीच्या दुधात पिल, तुला काय करायचंय? हो काका चिडू नका ना, आम्हाला सुट्टी कधी होणार आहे? याचं काय आहे? तुमची फाईल ठेवतो साहेबासमोर, पण इतक्या सगळ्या फाईलीमध्ये नेमकी तुमची फाईल साहेबाच्या डोळ्यासमोर येणं लय अवघड असतं बरं. म्हणून म्हणतो जरा चहा पाण्याचं बघ. 200 रुपये. 200 रुपये? आता का तुम्ही जिराफाच्या दुधाचा चहा पिणार आहे काय? नका देऊ, राहील ना. महिनाभर ऍडमिट माझ्या बापाचं काय चाललं हो ते आहे. काका थांबा थांबा, आता तुम्ही सरकारी खात्यातले शिपाई नाही आहे पैसे खायला. आता तुम्ही हॉस्पिटलचे वडवं आहात ना. त्याला काय होतंय? उदबत्ती बटाट्यात लावा नाही तर भिंतीच्या बोकात बसा, ती दूरच सोडणार ना. वा मस्त. डॉक्टर कधी येणार आहे ते सांगा. अरे येईल ना त्यो. त्यो डायरेक्ट त्यो? अरे कालपासून ऍडमिट आहे, अजून लक्षात आलं नाही का? माझा पोरगा आहे त्यो. वा, म्हणजे बाप लेक डॉक्टर कंपाऊंडर. हो, माझीच खूप इच्छा होती डॉक्टर व्हायची. परिस्थितीमुळे मी शिपाई झालो. हा पण पोराला डॉक्टर गेले आपण. हा कुठे आहेत ते मग डॉक्टर? हा वटीत आहे, येईल ये. पण तुमचं काय ते दुखणं बिकणं? दुखणं हे एवढं डस्टबिन मध्ये टाका बरं. अरे बाप आहे ना तुझा ब्रदर. काय बाप घरी, इथं तुम्ही कंपाऊंडर. डॉक्टर कसलं ऑपरेशन करून आलात तुम्ही? अहो एक खूप क्रिटिकल केस होती माहितीये का? एका पोरानं अख्खा 1 रुपयाचा कॉईन गिळला. मग काय मग 1 रुपयाचा कॉईन काढायसाठी खूप कुटाने करावं लागले. मी एक चुंबक घशातून आत सोडलं दोऱ्याला बांधून, आणि जसंही चुंबक रुपयाला चिटकलं, दोरा वडून घेतला, रुपया बाहेर आला. वा मस्तच. हा. मग आता काय? आता दोरा वडता वडता तुटला आणि चुंबक घशातच पडलं. आता ते बेनं सगळ्या लोखंडाच्या वस्तूला चिकटते. कपाट काय, ट्रे काय, पलंग काय, च्या मारी पोट्ट्यानं ऑपरेशनला जागाच ठेवली नाही. नाही नाही, पैसे खाल्ले की घोटाळे होतेच, हा, मग म्हणून या गोष्टी लय सांभाळून करायला लागतात. हा मग आता तुम्ही चुंबक कसं काढणार ते? आता परत रुपयामध्ये टाकावं लागणार. हेच करत बस जिंदगीभर तिच्या आईचं गाड. राहिलं हो, आम्हाला सुट्टी कधी होणार आहे ते सांगा ना. काय? तुम्ही पण कॉईन गिळला? अहो आम्ही कशाला कॉईन घेऊ? काल रात्री तर आम्ही ऍडमिट झालो, तुम्ही तर प्लास्टर केला ना. अरे अरे आपणच आलो. हो, काल तुमच्या बरोबर त्या 2 नर्स पण होत्या का? किती मोठ्या मोठ्याने भांडत होत्या त्या. त्यांच्या आवाजानंच नुसती छातीत धडकी भरत होती. हा बरोबर बरोबर, तशाच आहे त्या. विचार करा हो, आमची काय हाल होत असेल हो. म्हणजे म्हणजे त्यातली एक नर्स माझी बायको आहे आणि दुसरी याची. वा, म्हणजे सासू सुनाच होय त्या. हा, म्हणूनच तर हॉस्पिटलचं नाव आपलं हॉस्पिटल आहे. इथं सगळे आपलेच. वा. ते आहे कुठं ते वावटळ चक्रीवादळ? ते काल पोराच्या पोटातनं कॉईन काढला ना, तो माझा आहे माझा आहे म्हणून भांडत होत्या. त्या काय आल्या इतक्यात. सोडा सोडा, तुम्ही सोडा. सोड म्हणते ना, सुनबाई सोड. तो कॉइन माझा आहे. म्या जिंकले, म्या जिंकणारच होते.
पॉइंट मी जिंकलाय. ओ सांगा ना तुमच्या मायला. सांग. ए, अगं ओरडू नका. कोण कशात जिंकली? अहो त्या पोराच्या पोटातला पॉइंट कोणाचा? ही स्पर्धा मी जिंकलीये. स्पर्धा काय होती हो पण स्पर्धा? अरे छापा काढून ठरवायचं होतं तो कॉइन कुणाचा. आणि छापा पडला. बाबो सगळं लपव. मी चाललो. मी काय थांबत नाही इथं काही. ओ मामाजी त्या पोराच्या पोटातला कॉइन कोणाचा यात छापा पडला. घरावर छापा नाही पडला. घाबरलो ना मी. ते काय वाजलं? मी म्हणलं हाय आता 8-10 तास चौकशी तिच्या आहे. लय आवडलं. 8-10 तास चौकशी एवढ्या वेळ काय विचारत असतील बरं? नाही चौकशी 15-20 मिनिटाचीच असती. 8-10 तास नुसतं बसून ठेवते. मला विचारा ना. तुमची कशासाठी झाली होती चौकशी? हे याच्यामुळं. हा पाहुणे आले घरी. तिने रस केला स्वयंपाकात. आंब्याचा रस आणि रेड. नाही हो, ड्रॅगन फ्रूटचा रस केला होता आईनं. मग सगळे म्हणले साधा शिपाई घरी ड्रॅगन फ्रूट खातो. आली रेडीची रेड बोकांडी माझ्या. माझं सासूबाई साधी इकडची काडी तिकडे करता का आणि म्हणे मी आवरलं. ओ माझ्या बापावर जायचं नाही सांगून ठेवते. हा आहाहाहा. म्हणते कशी जशी स्वतः 16 वर्षाची मंदाकिनी. ओ ऐका ना, ते डायनोसॉर सुद्धा तुम्हाला ताई म्हणत असतील ना? हा? अरे वा. अगदी खरं बोललात दादा. अहो पुरातत्व विभागवाले दर आठवड्याला येतात यांचं इन्स्पेक्शन करायला. हो माहितीये खऱ्याची. अहो पेशंटला भूल दिली की त्यांच्या पाकिटातनं पैसे काढते म्हातारी. हा? मला माझं खानदान काढायचं नाही सांगून ठेवते. हा माझे पप्पा कापडाच्या मिल मध्ये कामाला होते. मिल मध्ये मिल मधले दोऱ्याचे बंडल आणि तुमचा नवरा बघा ऑफिसातलं साधं टाचणे सुद्धा सोडत नाही. सुनबाई नाही नाही आपलं काय तुमच्या दोघींचं चालू द्या ना. तुम्हाला लई पुळ कळतो. तुम्हाला लई पुळ कळतो या सुनबाईचा नट्ट मोगरी कुठली. हो नट्टेच मी कारण हायच मी सुंदर. खरं सौंदर्य काय असते माझ्या तरण्यापणी बघायला पाहिजे. आला 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 आला. काही बोलती का? अहो हिला पहिल्यांदा बघितलं ना 4 दिवस झोपेतून आरबळून रडत होतो मी. कशापायी केलं माझ्याशी लगीन? कशापाई केलं? हिला बघायला गेलो यांच्या गावात पूर आला. तिचा म्हातारा कसं म्हणतो, पाहुणं, महिनाभर का पूर बसरत नाही, मग पालख्याला कसं काय ठेवून घेऊ. मग जबरदस्ती जावई केलंय मला. अगं बसा तुम्ही. माझ्या अण्णांनी बघितलं होतं तुम्हाला मला डोळा मारताना. हा ते कशाला तुम्हाला डोळा मारतील? मारायचंच असतं तर दगड नसतं मारला का? नाही तर काय. अरे मी चहा फुकत फुकत थेंड डोळ्यात उडालं आणि माझा डोळा बंद झाला. डुचका म्हातारा एका आवळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ पडली. आणि हा करकोचा तुमच्या नशिबी आला. मग जबरदस्ती माझ्या माती मारली. सुरू झालं. काय वाईट झालं म्हणते मी. एवढा सोन्यासारखा डॉक्टर मुलगा जन्माला घातला हो मी. ए हो ते जन्मला थोडी डॉक्टर असतील, शिकून डॉक्टर झाले असतील ना. हो ना, मी काय जन्मला दाईला म्हणलो होतो का डोळे दाखवा आ करा काही पण नाही. येडपट कुठले काय सांगते? यांचं असंच आहे. काही झालं की माझ्यामुळे झालं. सुनबाई माझ्या नादाला लागू नको. अशी इट घालीन ना डोक्यात. नको खर्च परवडणार आहे का आपल्याला? बरं राहिलं. अहो म्हणजे हॉस्पिटल तर तुमचंच आहे ना. अहो माझी फीस खूप आहे, मलाच परवडत नाही म्हणून घरात कोणाला आजारी पडू देत नाही आपण. हो आमचं बिल किती झालंय मग? फक्त 1.5 लाख. किती? 1.5 लाख. अहो सोन्याचं प्लास्टर केलं का काय आम्हाला? नाही हो नाही, खूप कष्ट पडतात हो. काय मेडिकलचं सामान आणायला? नाही पेशंट आणायला हल्ली पेशंटच येत नाही तो. वा म्हणजे आम्हीच मूर्ख तुमच्या तावडीत सापडलो. सांग. बैंगन तोंड्या
4 बाटल्या लावल्या. अहो त्याचं काय झालं, तुमच्या रक्तगटाच्या 4 बाटल्या शिल्लक होत्या, म्हणलं आहे तर लावून टाका. आणि का सोपं असतं का ते रक्ताचं?